हॅलो फ्रेंड्स, घर चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या या गुलाबाच्या मोदकांची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घ्यायचं आहे आणि तुपावर आपण 1 चमचा खसखस परतून घेणार आहोत. अर्धा मिनिटभर आपल्याला खसखस परतून घ्यायची आहे. जास्त भाजायची नाही आहे, नाहीतर ती करपून जाईल. आता याच्यामध्ये पाऊण वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे. इथे 2 चमचे गूळ घेतला आहे. गुळाऐवजी आपण पिठी साखरसुद्धा घेऊ शकतो. आपण इथे रोज सिरप घालणार आहोत, त्याच्यामुळे गूळ किंवा साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे. रोज सिरप मी इथे थोडं थोडं करून 3-4 चमचे घातलं होतं. रोज सिरप किती घट्ट पातळ आहे किंवा त्याची गोडी किती आहे त्याच्यावर त्याचं प्रमाण ठरेल. एकदम पण जास्त प्रमाणात हे घालायचं नाही आहे, नाहीतर मग सारण पातळ होईल. आपण नेहमी जसं सारण करतो, जास्त सैलसर नाही किंवा जास्त कोरडं पण नाही, तसंच करून घ्यायचं आहे. आपल्याला जर हवं असेल तर आपण 1 चमचाभर गुलकंदसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो. पण गुलकंद घातला तर मात्र रोज सिरपचं प्रमाण थोडं कमी ठेवायला लागेल, कारण गुलकंदाचा पण गोडवा भरपूर असतो. चवीत फरक पडेल म्हणून मी इथे वेलची पूड वापरली नाही आहे. आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. थोडं थोडं करून 3-4 चमचे मी याच्यामध्ये रोज सिरप घातलं होतं. आपलं मोदकाचं सारण तयार झालं आहे. आता आपण पारीसाठी उकड काढून घेऊया. उकड काढण्यासाठी पॅनमध्ये पाऊण वाटी पाणी गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे. बटर वापरलं तरी चालेल. आता पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चमचाभर रोज सिरप घालायचं आहे. सिरप घातल्यामुळे पारीला छान गुलाबी रंग येतो. आता जेवढं पाणी आहे, म्हणजेच पाऊण वाटी पाणी आहे, पाऊण वाटी पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. पीठ व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे. व्यवस्थित पीठ 5-7 मिनिटं मुरू द्यायचं आहे. आता ताटात किंवा परातीत पीठ काढून घ्यायचं आहे. हलकं गरम असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ गरम असल्यामुळे अशा प्रकारे पेल्याला किंवा वाटीला खाली पाणी लावून ते थोडंसं मळून घ्यायचं आहे. नंतर हाताला थोडं थोडं पाणी लावून पीठ व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. जेवढं आपण पीठ व्यवस्थित मऊ गुळगुळीत करून घेणार आहोत, तेवढे मोदक छान मऊसूद होतील. पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं नाही तर मग मोदक वळताना त्याला तडे जाण्याची शक्यता असते. हाताला किंचितसं तूप लावूनसुद्धा आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ शकतो. पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे, नाहीतर मग ते कोरडं पडण्याची शक्यता असते. पीठ झाकून ठेवण्यासाठी एखाद्या पातेल्याचा किंवा मग ओलसर कापडाचा सुद्धा आपण वापर करू शकतो. चाळणीवर आपण मोदक उकडून घेणार आहोत, त्याच्यासाठी मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून मोदक चाळणीला चिकटणार नाहीत. आता मोदक वळून घ्यायचे आहेत. पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पारी तयार करायची आहे. आपण लाटूनसुद्धा पारी करू शकतो किंवा मग हाताला तूप अथवा पीठ लावून पारी तयार करू शकतो. मी इथे थोड्याशा तांदळाच्या पिठावर लाटूनच पारी तयार केली होती. मोदकाचा साचा जर असेल तर त्याच्या साहाय्याने सुद्धा आपण मोदक तयार करू शकतो. मी इथे मोदक उकडण्यासाठी चाळणीला तेल लावून घेतलं होतं, पण आपण केळीचं पान किंवा मग मलमलचं कापड चाळणीवर ठेवून त्याच्यावर सुद्धा मोदक उकडून घेऊ शकतो. पारी हातावर घेऊन आता त्याच्यामध्ये मोदकाचं आपण जे सारण तयार करून घेतलं आहे ते भरायचं आहे आणि याला कळ्या पाडून मोदक तयार करून घ्यायचं आहे. मोदक वळून झाले होते, ते थोडेसे आकर्षक दिसण्यासाठी त्याच्यावर आपण गुलाबाच्या पाकळ्या लावू शकतो. इथे दाखवलेल्या प्रमाणात 11 मोदक आणि 1 कानुली बनून तयार झाली होती. कोकणात मोदकाबरोबर कानुली करण्याची पद्धत आहे. हे रोज मोदक आकर्षक दिसण्यासाठी मी त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या लावल्या होत्या. 2 दिवसापूर्वीच मी गुलकंद करायला ठेवला होता. त्याच्यामध्ये मी पाकळ्या मुरवत ठेवल्या होत्या साखरेत, तर त्याच्यातल्याच थोड्याशा पाकळ्या काढून मी इथे मोदकावर लावल्या होत्या.
आता मोदक उकडण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ही मोदकाची चाळण ठेवून वर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटं हे मोदक उकडून घ्यायचे. हाताला थोडंसं पाणी लावून मोदक दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचे. वरून तूप घालून आपण हे मोदक सर्व करू शकतो. मऊ लुसलुशीत आणि आकर्षक असे गुलाबाचे उकडीचे मोदक बनून तयार झालेत. थोड्याशा वेगळ्या चवीसाठी येणाऱ्या उद्याच्या संकष्टीला अशा प्रकारे मोदक तुम्ही ट्राय करू शकता. उकडीचे रोज मोदक ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.